आणि राज्याची ही अडचणीत आहे का अशी शंका सातत्याने सरकारकडून तज्ज्ञांकडून मांडली जाते. कालचा रेपो रेटही स्टेडीज ठेवलेला आहे, त्याच्यातही कुठले बदल आलेले नाही आहेत. त्यामुळे पुढचे 3 महिने कसे जातात हे आपल्याला सगळ्यांना अगदी बारीक लक्ष ठेवून बघावं लागेल. आणि माझी केंद्र सरकारना सातत्याने विनंती आहे की ऑपरेशन सिंदूरच्या वेळी ज्या पद्धतीने आपण सगळ्यांनी ऑल पार्टी लोकांचे डेलिगेशन्स केले, जगात पाठवले, तसे आता टॅरिफसाठी मला असं वाटतं भारत सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. एक ऑल पार्टी डेलिगेशन केलं पाहिजे. ते अमेरिकेला पाठवा. अनेक लोकांचे डायलॉग्स टियर 1 टियर 2, कारण का कधीही जो डायलॉग कुठल्या देशाबरोबर होतो तो फक्त टियर 1 नसतो, एवढं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. टियर 2 टियर 3 लेवल्सलाही डायलॉग सातत्याने चाललेले असतात एक्सटर्नल अफेअर्सच्या अनेक माध्यमातून. तसेही प्रयत्न आता करावे लागतील, कारण का शेवटी आपण जगामधल्या एक ग्लोबल प्लेयर म्हणून आहोत. सातत्याने भारत सरकार $5 ट्रिलियन इकॉनॉमीबद्दल बोलत राहते. ते सगळे नंबर जर करायचे असतील तर या सगळ्यात आपल्याला सगळ्यांना आदरणीय उद्धव साहेब. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.